माझं नाही. काय नाही? काय नाही आणि काय आहे हे दोन्ही पण सांगायचं. किंचित माझं सुद्धा काही नाही आणि सगळं काही माझं आहे. हे दोन आहेत या धर्मातून निघतात. आम्हाला एकच माहित आहे, किंचित काही नाही. तर काय नाही माझं? तर राग द्वेष परिणाम माझे नाही. मी 8 कर्म जे करालोय, हे कर्म सुद्धा जे वाईट कर्म करालोय ते माझे नाही. या संसारातली प्रत्येक नाती गोती जे काय आहे ते कुठपर्यंत येणार आहेत? घरातल्या महिला चौकटीतनं ते मडत त्या रस्त्यावर जाऊन तिरडीवर जाऊन महिला तिथेनं. पुरुष मंडळी कुठणार? त्या चौकटीपासून त्या स्मशानभूमीपर्यंत जाऊस तोपर्यंत का तिथं येणार. बरोबर? तिथं अग्नी लावायच्या अगोदर घरातल्या बायका घटाकरीशीन चहा पिऊन टाकणार. आणि तिथं एकदा तिथं गेलं स्मशानात गेलं तर एकदम शांतता पाळायची असत्या. परंतु आर्य चौले सर आणि मी गेलतो एकदा. आम्ही दोघं तिकडे जाळल्यात, आम्ही टिंगल टवाळी करत बसलो. 7 ठिकाणी मौन स्थान सांगितलेलं आहे. त्यातलं 7वं कुठलं आहे? स्मशानभूमी. मौन धारण करायला सांगितलं. आपण चेष्टा करतो, मस्करी करतो. तिथं ज्यावेळी ते धड ठेवलं जातं, चिंतन करा ह्या अकिंचन भावनेचं. त्यावेळी मनातल्या मन काय आहे, काय चाले, कसा होता, आता काय झाले, काय अवस्था आहे. माणसं गडबड कर, चला 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 लवकर, चला चला चला, हे करा ते करा ते करा, सगळं लाकडं घाला, लावा काढी. हे संसाराचं निहित आहे. हे काही माझं नाही. मग माझं काय आहे? माझं सम्यक दर्शन आहे, माझं सम्यक ज्ञान आहे, माझं सम्यक चारित्र्य आहे. भगवंताने सांगितलेल्या उपदेशात हे माझेच आहेत. हे ज्यावेळी आपण पक्क धरतो त्यावेळी अकिंचन धर्म तुमच्या हृदयामध्ये उमलायला प्रारंभ होत असतो. आजचा 9वा धर्म आहे. प्रत्येक धर्म काय सांगतोय, त्यांची रचना का केल्यात, कसं केल्यात, काय सांगितलं? परिग्रह 24 भेद त्याग करे मुनिराज, तिसना भाव चेत घटती जान घटाईये. परिग्रह किती सांगितले? 24 सांगितले. आणि त्याचा त्याग कोण करतोय? जो मुनी महाराज होणार आहे तो भव्य जीव. काय? तिसना भाव चेत, जे भावना आहेत वाईट त्यांचा उच्छेद करून टाकतात. घटती जान घटाईये. आणि तुमचं ते जीवन जे घटित चाललेलं आहे, ह्या जीवनला वाईट मार्गापासून चांगल्या मार्गामध्ये आणून ती हळूहळू आयु संपवत जायचं. शेवटला आयु संपवायला सुद्धा लई डोकं लागतंय. इथलं संसारात आयु नव्हतं. ज्यावेळी जीव 4 घाती कर्मांचा नाश करतो आणि राहिलेले कर्म, त्यातले 3 कर्मांची स्थिती आयु कर्मापर्यंत जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत केवळ ज्ञान झाल्याशिवाय सुद्धा तो शरीर सोडू शकत नाही. बघा तिथं सुद्धा आहे अजून. इथं आयु पाहिजे म्हणतो, इथं आयु मिळत नाही. तिथं आयु जाऊन दे म्हणतं तर लवकर आयु जात नाही. किती फरक आहे भेटला का नाही? त्यागामध्ये आयु भरपूर प्राप्त होत असते आणि भोगामध्ये आयु नष्टांशला प्राप्त होत असते. मग कुठला आयु पाहिजे, कशा पद्धतीनं पाहिजे, ह्या गोष्टी आपलं चिंतन असणं आवश्यक आहे. काय सांगितलं? काय सांगितलं? फास तनकसी तनसे साले चाह लगो की दुख बाले. एक लंगोट जर आले मुनी महाराजांच्या पाशी, दिगंबर मुनी महाराजांच्या पाशी एक लंगोट आले तर तिथं संसार उभा राहतो. आणि एक संसारापाशी एक लंगोट जर नसले, गावातली माणसं दगड मारायला चालू करतात. भेद आहे की नाही? तर विचार सर्वांगानं व्हायला पाहिजे, अध्ययन सर्वांगानं व्हायला पाहिजे. कारण धर्म करण्यासाठी आचार्य महाराजांनी 2 गोष्टी सांगितल्या. कोण? कुठल्या? तर व्यवहार धर्म आणि निश्चय धर्म.
काय सांगितले? व्यवहार धर्म आणि निषेध धर्म. व्यवहार काय? घरात जायलाच पाहिजे, लोटायलाच पाहिजे, जेवण करायलाच पाहिजे. जर घरात जनावर असतील तर ते शान घाण काढायलाच पाहिजे. शेत असेल तर शेतात जाऊन पाणी पाजवायलाच पाहिजे, पीक लावायलाच पाहिजे, ते घरात आणायलाच पाहिजे. मग हे करत असताना मनामध्ये चिंतन भगवंतांचं ठेवायचं. जगाला लय जणांनी सांगायला गरज नाही, माझं काय नाही, माझं काय नाही, माझं काय नाही, माझं काय नाही असं सांगायचं नाही. नाहीतर सरांच्या सारखी गत होत्या, माझं काय नाही, माझं काय नाही आणि झेंडूचं रोपट वर येते. असं होता कामा नाही. तुमचं काय नाही नाही हे तुमच्या अंतर्मनामध्ये पाहिजे. जगाला लई सांगितला म्हणून तुमचं लई जग वावा करेल अजिबात नाही. आणि जगाच्या वावामध्ये कधी फसायचं नाही. कारण जी लोक तुम्हाला डोक्यावर घेणार आहेत तीच लोक एक दिवस पायाच्या चपलाच्या बी खाली ठेवतील तुम्हाला. ही अवस्था संसाराची आहे. मानताना जगाला दाखवायला काय करायचं ते अंतरंगात सांगायचं आहे ना तुम्हाला. देव गुरु आणि शास्त्राला सांग. कोणाला सांगा? देव गुरु आणि जिनवान यांच्याविषयी ते बी बोलून सांगायचं नाही. अंतर्मनात जर तुमच्यापाशी तुमची मैत्रीण घासून जरी बसली तिला सुद्धा काय नको तुम्ही अंतरंग भावना काय करायचं. जसं वाईट भावना सांगतायचं काय सांगत नाही, तसं चांगल्या भावना सुद्धा तुम्ही सांगायचं. हे खरं तप आहे, हे खरं त्याग आहे. आजकाल आम्ही काय करलोय, सूट सगळ्यांनी सांगत उठलोय. नाही सांगायचं. मुनी महाराज सांगितले काय? आचार्य विद्यासागर महाराज ज्यावेळी यौवन अवस्थेमध्ये दीक्षा घेतली आणि विहार ते इकडे करायला चालू केली मध्य प्रदेशकडे, त्यावेळी त्यांच्या मनात आलं काय? 6 रसांचा त्याग. काय आलं त्यांच्या मनात? 6 रसांचा त्याग करूया. म्हणून त्यांनी शिष्याला सांगितले काय? आचार्य समय आहेत आता त्यांना सांगितले काय? समाजाला सांगितले काय? नाही. ज्यावेळी करपात्राम ज्यावेळी तुम्ही दाखवतायचा आहार की हे केले त्यावेळी त्यांनी काढून टाकायला सांगितलं. बाजूला करा. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा नियम मनात संकल्प धारण केले त्यावेळी फक्त दुसऱ्या दिवशी आहारला गेले, भाकरी आणि पाणी खाऊन आले. ते लक्षात आहे काय? मग आज काय तर त्याग असेल म्हटले, परत तीच प्रक्रिया चालू. 1 आठवडाभर परिक्रियाचं भाकरी आणि पाणी. विचार करा.